संजय राऊत मला वाटतं आता पुन्हा एकदा त्यांचा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काही बरळायला लागलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी ना. दुसरीकडं बोट दाखवत असताना राहिलेली बोटं आपल्या स्वतःकडे असतात. पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या संदर्भानं चिंतन करावं. तुमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे? मुंबईची महानगरपालिका एवढ्या वर्षापासूनची तुमच्या हातात असलेली तुम्ही हातातून घालवली. सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रचाराला सुद्धा गेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक उद्धव साहेबांचे, आदित्य साहेबांचे, संजय राऊतांचं ठीक आहे, ते काय एका खोलीत बसूनच काम करतात. परंतु इतर कुठलेही नेते महाराष्ट्रामध्ये साधे प्रचारालाही गेले नाहीत. तुमचाच पक्ष जो आहे तो संपत चाललेला आहे आणि दुसऱ्या पक्षाच्या संदर्भाने बोलता. आमच्या पक्षातले नेत्यांची नावं घेऊन तुम्ही सांगतात की या लोकांनी अजितदादाचं डोकं फिरवलं. मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भांडण कोण लावलं? लोक म्हणतात संजय राऊतांनी घर फोडलं. म्हणतात लोक संजय राऊतांनी घर फोडलं. अनेक लोक आहेत असं, गणेश नाईकांपासून ते आपल्याला प्रताप सरनाईकांपर्यंत अशा अनेकांची उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. किती नारायण राणे साहेब बाहेर पडले, कुणामुळं? संजय राऊतांमुळेच बाहेर पडले असं म्हणतात. पण असं दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भानं बोलत असताना माहिती अभावी बोलणं हे संजय राऊतांचं सातत्यानं काम असतं. आम्ही फारसं त्याला महत्व देत नाही. तथ्य काय पण त्याच्यामध्ये जे तुमचे नेते नाराज असल्याचं जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये तथ्य काय? तुमचे नेते कुठला नेता असं म्हणाला का की मी नाराज आहे? आपण सगळेजण चर्चा करतो आणि त्या चर्चेच्या बातम्या होतात आणि बातम्यातून आपण पुन्हा एकदा चर्चा करतो. याच्या पलीकडे प्रत्यक्षामध्ये कुठलाही नेता आमचा नाराज आहे अशा पद्धतीचं कुठेही चित्र नाही. प्रचंड वाद झाला, वाचापाची झाली अशी खूप चर्चा आहे. काय वास्तविकता आहे? कारण तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होतात का? मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये कसलीच बाचाबाची झालेली नाही आणि पहिल्यांदा त्या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांनी मिळून ठराव केला. सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतलेले असतील आणि जे काही ते भविष्यात घेणार आहेत या सर्व निर्णयांना एकमुखी पाठिंबा हा त्या बैठकीमध्ये दिला गेला. शेवटी हा पक्ष बैठक कुणाची होती? आमदारांची होती आणि आमदारांनी हा केलेला एकमुखी ठराव याची चर्चा होण्याच्या ऐवजी दुसरीच चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. बैठकीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार असतो. ती बैठक म्हणजे काय? फक्त चहा घ्यायचा, जेवण करायचं आणि जायचं अशी नाही ना. त्या बैठकीमध्ये मतदारसंघातले प्रश्न, राज्यस्तरावरचे प्रश्न त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित असतं आणि त्या मांडत असताना एखादा आमदार बोलायला चालू असताना दुसऱ्याला कोणाला त्या ठिकाणी बोलायचं असेल तर तो उठून बोलत राहतो. त्याच्यानंतर तिसरा बोलतो, नेते बोलतात, एकमेकाशी इंटरॅक्शन होतं. ज्या त्या वरिष्ठ नेत्यांना जर एखाद्या आमदारांना सांगायचं असेल, बोलायचं असेल तर तिथं होतं. तर त्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये वादंग झाला, वादळ झालं अशा पद्धतीनं जे त्या ठिकाणी मांडलं गेलं. काल आता सगळ्या आमदारांना, तुम्ही आमदारांना विचारा ना, सगळे आमदार सांगतील तुम्हाला. अर्थ खातं तुम्हाला मिळणार नाही अशी खूप चर्चा होती. कालही मुख्यमंत्र्यांना विचारलं जेव्हा आम्ही अर्थ खात्यासंदर्भात एनसीपीला मिळणार का, त्यांनीही ते एक प्रकारे असं म्हणता येईल की शाब्दिक खेळ केला त्याच्यावरती. नाही, काय म्हटले मुख्यमंत्री? तुम्हाला मागितलं का म्हणे असं त्यांनी विचारलं. हे पहा की अर्थमंत्री पद जे आहे ते आदरणीय अजितदादांच्याकडे होतं, ते आमच्या पक्षाकडे होतं आणि निश्चितपणे ते लवकरात लवकर आमच्याकडे ते येईल अशी अपेक्षा आहे. माननीय वहिनींची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झालेली आहे, पारदादांची मुख्यमंत्र्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये अर्थ खातं आमच्याकडं देण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या माहितीप्रमाणे प्रोसिजर सुरू देखील केलेली आहे. सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की मी मागच्या दाराने आलेलो नाही. ते कोणाला सांगायचं होतं त्यांना आणि हे सांगण्याची गरज काय होती? एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी 41 आमदार निवडून आलेले बरोबर आहेत आणि तटकरे साहेब स्वतः खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेलेच आहेत आणि त्या संदर्भानं ते प्रत्येक जण निवडून आलेला जो आहे तो तसं म्हणतच असतो की आम्ही लोकांमधून निवडून. मी सुद्धा ज्यावेळेला निवडून आलो होतो त्यावेळेला आम्ही म्हणायचो आम्ही लोकांमधून निवडून येतो. औचित्य काय? काही औचित्य वगैरे काय नाही, कुणी विचारायचं. प्रत्येक जण आपण ज्यावेळेला बोलत असतो तर बोलताना निवडून आलेला लोकप्रतिनिधी हे सातत्यानं व्यक्त होतच असतो. मी स्वतः निवडून आलो होतो त्यावेळेला असंच म्हणायचो. सुनेत्रा पवार ह्या रात्री परतणार होत्या पण आज त्या दिवसभर थांबलेल्या आहे. कालही चर्चा होती की सायंकाळी त्या परतणार पण अजूनही त्या दिल्लीतच आहे. काय काय खूप विधान परिषदेवर प्रचंड वाद सुरू आहेत का? हे पहा, सुनेत्रा वहिनींचा त्यांचा प्रोग्राम जो आहे तो त्या डिसाईड करतील ना. ते तुम्हाला कोण सांगितलं की त्या कालच जाणार होत्या, आजच जाणार आहेत?
त्यांचा ऑफिस नाही, ठरवेल. त्या वैयक्तिक म्हणून नाही विचारत, त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. एक्झॅक्टली त्यांना प्रश्न त्यांचा विचारला प्रोग्राम जातो. जो आहे तो उपमुख्यमंत्री म्हणून असलेला प्रोग्राम, त्यांच्या काय कार्यक्रम, त्यांच्या काही भेटीगाठी, त्यांच्या काही अजेंड्यावरचे त्यांच्या समोरचे विषय असतील त्या पद्धतीनं ठरवेल. तर मला पण माहिती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.